students, I am Ghazala Sheikh. Again, welcomes you all in our YouTube channel SA Science Academy. In today's class, we have to discuss sixth part of gravitation. This video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium. Before getting started, please subscribe my channel, like, share and comment. Before getting started, take your notebook, पेन अँड टेक्स्टबुक. काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स मी डिस्कस करणार आहे जे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. दॅट्स वाय नोटबुक घेऊन बसा. द फर्स्ट पॉईंट ऑफ टुडेज व्हिडिओ इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. यू ऑल नो दॅट व्हॉट इज एनर्जी. एनर्जी इज द रेट ऑफ डुईंग वर्क. तुम्हाला विचारू शकतात व्हॉट इज एनर्जी. Then energy is a rate of doing work. There are different types of energies like electrical energy, wind energy, hydro energy, mechanical energy. And mechanical energy have two types, that is kinetic energy and potential energy. You have to know what is kinetic energy and potential energy. Then kinetic energy is the energy which is generated because of motion of an object. ऑब्जेक्टच्या मोशनमुळे जी एनर्जी जनरेट होते त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. आणि ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे जी एनर्जी जनरेट होते त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. तर तुम्ही इथं पाहू शकता आपली डेफिनेशन तेच सांगत आहे. द एनर्जी स्टोर्ड इन ॲन ऑब्जेक्ट. जी एनर्जी स्टोअर होते ऑब्जेक्टमध्ये कशामुळे. बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट. बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट जी एनर्जी स्टोर्ड होते ऑब्जेक्टमध्ये त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. हे तुम्हाला समजवण्यासाठी मी एक एक्झाम्पल देते. तुम्ही चाइल्डहुडमध्ये बऱ्याच वेळेस टॉईज खेळला असाल ज्याला आपण की दिल्यानंतर ते टॉईज चालायला लागतात. तुम्ही की देता म्हणजे नेमकं काय करता तर स्प्रिंगला रोटेट करता. स्प्रिंगला एका पर्टिक्युलर पोझिशनवरती आणता आणि त्या पोझिशनमुळे स्प्रिंग एकदा पोझिशनवर गेल्यानंतर तुम्ही त्या कीला सोडता आणि त्या टॉयला खाली जमिनीवरती सोडता. त्यानंतर ते स्प्रिंग परत उलगडायला लागतं आणि ती टॉय चालायला सुरुवात करते. म्हणजे तुम्ही नेमकं काय करता एक पर्टिक्युलर पोझिशन अप्लाय करता त्या टॉयला. त्यामुळे त्या टॉयमध्ये एनर्जी काय होते स्टोअर होते आणि त्या स्टोर्ड एनर्जीमुळे ती टॉय चालायला लागते. तर सिम्पल आहे. जी एनर्जी स्टोर्ड होते. तुमचं एक फॅमिलीयर एक्झाम्पल देते. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये वर पाण्याची टाकी ठेवलेली असते. आपण जे दररोजचं पाणी यूज करतो त्या टाकीमधलं पाणी जेव्हा टॅपला येतं तेव्हा फुल प्रेशरमध्ये असतं. टाकीमधून पाणी घेताना कधी तुम्ही मोटर लावता का तर नाही, गरज नाही. कारण तुम्ही त्या टाकीला ज्या एका पर्टिक्युलर पोझिशनवरती ठेवलात त्या पोझिशनमुळे टाकी एका हाईटवरती आहे त्या हाईटमुळे किंवा त्या पोझिशनमुळे त्या टाकीमध्ये जी एनर्जी स्टोअर होते त्या एनर्जीमुळे पाणी खाली टॅपला आरामात प्रेशरमध्ये येते. पण तेच जर त्या टाकीमध्ये तुम्हाला पाणी भरायचं असेल तर मोटर लावावी लागते कारण खालून वर पाणी प्रेशरमध्ये जाणार नाही. तर सिम्पली फक्त मला एवढंच सांगायचं आहे की एखाद्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे किंवा स्टेटमुळे जी एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोर्ड होते त्या एनर्जीला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. पहा ही जी एनर्जी आहे दिस एनर्जी इज रिलेटिव्ह. आता कोणाशी रिलेटिव्ह आहे तर इट इज रिलेटिव्ह टू द हाईट्स. पोटेन्शियल एनर्जी टोटली रिलेट आहे हाईटची. हाईट जेवढी जास्त असेल सरफेसपासून पोटेन्शियल एनर्जी तेवढी जास्त असेल. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पहा मी काय म्हणायला लागले. हाईट जेवढी जास्त असेल पोटेन्शियल एनर्जी तेवढी जास्त असेल. बट आपण आज काय पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके. तर माझ्या प्रत्येक वाक्याकडे नीट लक्ष देऊ नये का. मी म्हणायला लागले की हाईट जितकी इन्क्रीज होईल पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होईल. ओके. This energy is relative and increases as we go to the greater heights from the surface of the earth. Now we have to see what is actually gravitational potential energy. एक क्वेश्चन मी विचारते. When gravitational force is act on any object, तुम्ही लगेच उत्तर द्याल. The object which is above the earth surface. जो अर्थ सरफेसपासून अबो असेल
त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असेल. मग पोटेन्शियल एनर्जीसुद्धा जी जनरेट व्हायला लागली, जो ऑब्जेक्ट कुठे आहे, अबोव द अर्थ सरफेस आहे. देन हाऊ विल यू डिफाईन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी स्टोर्ड in an object due to its position above the earth surface. तुम्ही दोन्ही डेफिनेशन टॅली करून बघू शकता. पहा, इथं आपण म्हणायला लागलो एनर्जी स्टोअर व्हायला लागली. कशामुळे? तर पोझिशन किंवा स्टेटमुळे. इथं सुद्धा एनर्जी काय व्हायला लागली? स्टोर्ड व्हायला लागली. कशामुळे स्टोर्ड व्हायला लागली? त्याची पोझिशन कुठे असणं पोझिशन आवश्यक आहे? अबोव द अर्थ सरफेस. सिम्पली फक्त एवढंच सांगायचं आहे की ऑब्जेक्ट जर अबोव द अर्थ सरफेस असेल तर काय जनरेट होईल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर हाईटवर असेल किंवा कुठेही असेल तर पोटेन्शियल एका पर्टिक्युलर स्टेटमध्ये असेल. जसं आता ती टॉय एका पर्टिक्युलर स्टेटमध्ये होती, ठीक आहे, पर्टिक्युलर स्टेटमध्ये असेल, पर्टिक्युलर पोझिशनमध्ये असेल, त्यावेळेस फक्त कोणती एनर्जी जनरेट होते? तर पोटेन्शियल एनर्जी. पण जेव्हा ऑब्जेक्ट हा अबोव द अर्थ सरफेस असेल तेव्हा जी पोटेन्शियल एनर्जी जनरेट होते त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी तुम्ही इथं पाहू शकता. एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करूया. कन्सिडर दिस ऑब्जेक्ट विच हॅज अ मास m विच इज अबोव द अर्थ सरफेस at a height h. Then the potential energy then the potential energy of that object is mgh, where m is the mass of that object, g is acceleration due to gravity and h is the height of the object. ही झाली त्याची पोटेन्शियल एनर्जी. पण आता हा अबोव द अर्थ सरफेस आहे म्हणजे याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा ॲक्ट होत आहे. म्हणजे याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असेल ते आपण पाहूयाच. पण त्या अगोदर बघा, जर हा ऑब्जेक्ट जमिनीवर असेल तर याची पोटेन्शियल एनर्जी किती असेल? 0 असेल. का? कारण हाईट 0 असेल आणि एच ची व्हॅल्यू आपण इथं 0 पुट केली तर हा सगळा जो मल्टिप्लिकेशन आहे तो 0 असेल. इन शॉर्ट, पोटेन्शियल एनर्जी ग्राउंडवरती नेहमी कशी असेल? 0 असेल. ऑन द अर्थ सरफेस ग्राउंडवर असेल, तेच म्हणलं इथं पहा. वी हॅड ॲज्युम दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास m ॲट अ हाईट h फ्रॉम द ग्राउंड is mgh and on the ground it is 0 because on the ground height is 0. That's why potential energy is 0. Now we have to see what is gravitational potential energy of that object. To find the gravitational potential energy we have to use this formula, that is minus g m upon r plus h. While g is the universal gravitational constant, capital M is the mass of earth, small m is the mass of that object and r is the radius of earth, h is the height of that object. Here this negative sign is because we throw this object up in upward direction, which means this object opposes the gravitational force. That's why here we use the minus sign because of opposition. Okay, here m and r are earth mass and radius respectively. So be careful. If we have to find out the only potential energy of an object, then we use the formula mgh. If the object is on above the earth surface, then the gravitational potential energy is generated and the gravitational potential energy is given by the formula minus gmm upon r plus h. Here this point is finished, but this formula is very important. We require this formula to find the escape velocity of an object, and which is the next point of our video, that is escape velocity. Before learning escape velocity, imagine some example which I given in this video. Just consider करा, तुम्ही एका मोठ्या वॉलच्या मागे थांबलेला आहात. तुम्हाला एक बॉल त्या वॉलवरून दुसरीकडे फेकायचा आहे. जर तुम्ही सुरुवातीला एक थोडीशी एनर्जी दिला तर तो बॉल त्या वॉलवरून जाणार नाही. तुम्हाला इतकी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल की तो बॉल आरामात त्या भिंतीच्या मागे, वॉलच्या मागे जाईल आणि परत तुमच्याकडे येणार नाही. ठीक आहे, तुम्ही बॉल खेळा असेल, बॉल जेव्हा तुम्ही भिंतीवर मारता ते परत तुमच्याकडे येते. जर तुम्हाला पलीकडे टाकायचं असेल भिंतीच्या तर तुम्हाला इतकी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल की तो आरामात पलीकडे जाईल आणि पलीकडे गेल्यानंतर
बॉलच्या तुमच्याकडे ते परत येणार नाही. सेम हिअर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट, तुम्हाला तोच बॉल अबो द अर्थ सरफेस पाठवायचं आहे, अर्थच्या पलीकडे पाठवायचं आहे. जसं आपण बरेचसे सॅटेलाइट्स पाठवतो, ठीक आहे. जर तो बॉल तुम्हाला सॅटेलाईटसारखं पृथ्वीच्या वर पाठवायचं असेल, तुम्ही फेकायला लागलात, तुम्ही करून बघू शकता, फेकलात, फेकायलात, परत खाली यायला लागले, फेकायला लागलात, परत खाली यायला लागले, बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, त्या बॉलला इतकी इनिशियल वेलॉसिटी द्यावी लागेल की तो त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कॅन्सल करेल. आणि जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅन्सल होतो तेव्हा आरामात ती बॉल अबोव द अर्थ सरफेस, अर्थ पृथ्वीपासून दूर जाईल, अर्थ सरफेसपासून दूर जाईल आणि परत ग्राउंडवरती येणार नाही. आता तुम्ही सुरुवातीला जी वेलॉसिटी त्या बॉलला अप्लाय केला त्याच वेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. Then what is escape velocity? An initial velocity given to the object इतकी असेल because of which an object overcome the earth gravitational pull and escape the earth forever and will not fall back on the earth is called as escape velocity. इतकी initial velocity ज्यामुळे gravitational force null होईल आणि तो ऑब्जेक्ट फुल्ली फॉरेवर अर्थला एस्केप करून जाईल. त्या इनिशियल वेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. द एस्केप वेलॉसिटी फॉर अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंद. आता ही इतकीच कशी आली हे आपण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये. आपण फाइंड करणार, डिराईव्ह करणार आहोत एस्केप वेलॉसिटी. अँड द एस्केप वेलॉसिटी फॉर अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. फॉर मून इट इज 2.37 किलोमीटर पर सेकंड. हे दोन्ही पॉईंट फार इम्पॉर्टंट आहेत. सो बी केअरफुल अबाउट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड एस्केप वेलॉसिटी. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ वी हॅव टू डिराईव्ह हाऊ टू फाइंड द एस्केप velocity of an object. Students, so we have to see the derivation of escape velocity on the earth. In this derivation we have to derive how to calculate the escape velocity of an object on the earth surface. So to derive the escape velocity, consider any object on the earth surface whose mass is m. We have to throw this object in upward direction. At that time the velocity of that object we have to consider VESC, that is escape velocity. To find out escape velocity we have to know the energy of that object. So we have to find out firstly the total energy of that object on the earth surface as well as at an infinite distance. Firstly we have to find out the energy on the earth surface, that is the energy of that object on earth surface is. आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की जर आपल्याला एनर्जी काढायची असेल किंवा टोटल एनर्जी काढायची असेल तर ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी माहीत पाहिजे. सो यू नो दॅट कायनेटिक एनर्जी is an energy which is produced because of motion of an object, and the formula of kinetic energy is half mv square. Here the velocity is VESC, so here I write half mv, v square च्या ऐवजी मी लिहिणार escape velocity square. Okay, the potential energy of that object, you know that we throw the object in upward direction, and when we throw the object it generates a potential energy and a gravitational force act on that object. मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहून घेतलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे -G m r. You all know that G is a universal gravitational constant, m is a mass of earth, and small m is the mass of an object, and r is of course its distance. Okay, to find out the total energy we consider the total energy of the object on earth surface as a E1, and it is the sum of
kinetic energy and potential energy. You know the kinetic energy and potential energy. Put the value of kinetic energy and potential energy in this equation. So we got E1 is equal to half m escape velocity square plus, this term is in minus, so here I write it in a bracket, g m upon r. Plus minus becomes minus, so we have to get E1 is equal to half m escape velocity square minus g m upon r. Okay, this is equation number 1. Consider this is equation number 1. Now we have to find out the energy of an object at infinite distance. You all know that at infinite distance there will be no acceleration due to gravity, and the object is at the rest, so its kinetic energy will be 0 of an object on at infinite distance. आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की एनर्जी काढायची असेल तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी माहीत व्हायला पाहिजे. सो जेव्हा ऑब्जेक्ट इन्फानाईट डिस्टन्सवरती असेल ॲट दॅट टाईम त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती ऑफकोर्स 0 होऊन जाईल, बिकॉज ॲट इन्फानाईट डिस्टन्स, ठीक आहे, वेलॉसिटी काहीच नसेल. सो त्याची जर 0ने मल्टिप्लाय केलं आपण, वेलॉसिटी काहीच नाही म्हणजे याला 0ने मल्टिप्लाय केलं तर सगळी कायनेटिक एनर्जी जी आहे ती 0 होऊन जाईल. अँड द पोटेन्शियल एनर्जी इज मायनस जी m. ऑफकोर्स डिस्टन्स इज इन्फानाईट आणि कशालाही इन्फिनिटीने डिवाइड केलं तर यू ऑल नो दॅट इट बिकम्स 0. सो द टोटल एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट ॲट इन्फानाईट डिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज E2 अँड इट इज द सम ऑफ kinetic energy and potential energy. Put the value of kinetic energy and potential energy in this equation. We have to get E2 is equal to 0 plus 0, that is simply 0. This is equation number 2. Now according to law of conservation of energy, if you don't know what is law of conservation of energy, then comment. I will discuss this in the next video. According to law of conservation of energy, E1 is equal to E2. You know the value of E1, you know the value of E2. Okay, here is the value of E1, here is the value of E2. Put the value of E1 and E2 in this equation 3. We get the value of E1 is half m escape velocity square minus g m upon r, and of course the value of E2 is 0. Take this term on that side, this minus becomes plus and we get half m escape velocity square is equal to g m upon r. You know that this m and this m get cancelled. या दोनला या साईडला घ्या, इट इज इन डिव्हिजन. साईड चेंज केल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन जाईल. सो द एस्केप वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू 2 gm upon r. बट वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज ॲक्च्युअल एस्केप वेलॉसिटी. हे तर भेटली आपल्याला, पण स्क्वेअरमध्ये आहे. हे स्क्वेअर काढायचं असेल तर समोरच्या पूर्ण टर्मचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. नाऊ आपली इक्वेशन कशी होऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता. आपली इक्वेशन होऊन जाईल escape velocity is equal to under root 2 gm
upon r. This is the one formula of escape velocity. We can also find out another formula of escape velocity, as you know, multiply the right side of equation 4, multiply and divide, and divide right side of equation 4 by r. If we multiply and divide, then there is no meaning of multiplication and division. So we got escape velocity is equal to अंडर रूट 2 gm, हे आपण करायला लागलो मल्टिप्लिकेशन, अँड r into r, that is it becomes r square. So here I write r square. But we know what we know, g is equal to gm upon r square. इथं पाहू शकता हे आहे gm upon r square. Put the value here and we got escape velocity is equal to under root 2 gm upon r square ची व्हॅल्यू होऊन जाईल g and the remaining r. This is the another formula of escape velocity and we consider it as equation number 5. You can use this formula for calculating escape velocity of an object on the earth surface, or you can use this formula to calculate escape velocity of an object on the earth surface. Now we have to find out what is the exact escape velocity of any object on the earth surface. You all know the value of g. When we are on the earth surface, the value of g is 9.8, and you all also know that the radius of the earth surface is 6.4. So put all these values, 6.4 into 10 raised to 6, put all these value in this equation 5, that is 2 into 9.8 into 6.4 into 10 raised to 6. Solve all these values and we get the escape velocity as 11.2 kilometer per second. This is the escape velocity of an object on the surface, which means that जर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून एखाद्या ऑब्जेक्टला फ्री व्हायचं असेल तर त्याला 11.2 किलोमीटर पर सेकंदपेक्षा जास्त वेलॉसिटी अप्लाय करणं आवश्यक आहे. सो स्टुडंट्स, in the next video we will see gravitation's 7th part. In this we see the numerical and some important points, facts related to this chapter. Before that, please subscribe my channel, like, share, and if you have any doubts then comment, ask me. And do join us in the next video.